रमेश खूप अभ्यास करतो, परंतु त्याचं हँडरायटिंग खराब आहे, प्रेझेंटेशन एवढं प्रॉपर नाहीये, त्यामुळे त्याला मार्क कमी पडतात. आणि सुरेश थोडासा कमी अभ्यास करतो, पण त्याचं गुड हँडरायटिंग आहे, प्रेझेंटेशन प्रॉपर आहे आणि तो रफ वर्क एका वेगळ्या पेजवर करतो. त्याच्यामुळे त्याचा पेपर शिक्षकांना बघायला खूप छान वाटतो आणि इझी होतो आणि त्यामुळे सुरेशला मार्क हे चांगले पडतात. तर तुम्ही ठरवा की तुम्हाला सुरेशचा पेपर सारखा पेपर सोडवायचा आहे की रमेश सारखा. कारण दोन्हीही मुलं हुशार आहेत, पण एकाचं प्रेझेंटेशन खराब आहे आणि एकाचं प्रेझेंटेशन खूप सुंदर आहे. जसं की गुड हँडरायटिंग आहे, सिक्वेन्स प्रॉपर आहे, पॉइंट नुसार आन्सर हे सुरेशने लिहिलेले आहेत आणि रमेशने पॅरेग्राफ नुसार आन्सर लिहिलेला आहे. रमेशचं वाचायला वेळ जातो आणि सुरेशचा पेपर वाचायला इझी जातो, त्यामुळे मार्क हे सुरेशला जास्त पडतात. तर तुम्ही ठरवा तुम्हाला मार्क सुरेश सारखे पाडायचे की रमेश सारखे, आणि कमेंट्स बॉक्समध्ये कळवा की तुम्ही सुरेश सारखा पेपर सोडवणार आहात की रमेश सारखा. ही रील कशी वाटली ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा अँड सेव्ह करा.